मला जीवनात काय व्हायचंय हा छोटासा प्रश्न कधीकधी आपल्याला खूप सतावतो आणि आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्नाचे उत्तर बरेच वर्ष होऊन सुद्धा सापडत नाही। हा प्रश्न खास करून विद्यार्थ्यांना पडतो, कारण जेव्हा त्यांच्या आयुष्यात काय करायचे आहे हे त्यांच्या मनात स्पष्ट नसते, तेव्हा त्यांचे करिअर चांगले बनवण्याकरिता बरेचदा काही चुकीचे निर्णय घेतात, ज्यामुळे त्यांचे करिअर चांगले होण्याऐवजी उद्ध्वस्त होऊन बसते। आजची कथा देखील अशीच आहे। या कथेतून तुम्हाला आयुष्यात काय करायचे आहे आणि तुम्हाला काय बनायचे आहे हे नक्की समजेल। ही कथा एका मुलाची आहे, ज्याने एकदा एक श्रीमंत व्यक्तीला पाहिले आणि श्रीमंत होण्याचे ठरवले। श्रीमंत होण्यासाठी तो दिवस रात्र मेहनत करून पैसे कमावू लागला आणि काही महिन्यातच त्याने भरपूर पैसे कमावले आणि तो श्रीमंत बनला। त्याच दरम्यान त्याची एका विद्वान व्यक्तीशी भेट झाली। त्या विद्वान माणसाचे ज्ञान जाणून त्याला आश्चर्य वाटले आणि आता त्याने विद्वान माणूस बनण्याचाही विचार केला। दुसऱ्याच दिवसापासून त्याने पैसे कमावणे बंद केले आणि आपला सगळा वेळ वाचन लेखनात घालू लागला। तो नुकताच काहीतरी शिकायला लागला होता। त्याच दरम्यान त्याला एक चांगला संगीतकार भेटला। पैसा आणि ज्ञानापेक्षा म्युझिकमध्ये जास्त मजा आहे असे त्याला वाटले आणि त्या दिवसापासून त्याने आपला अभ्यास थांबवला आणि म्युझिक शिकायला सुरुवात केली। या सगळ्यातच त्याच्या आयुष्यातला बराच काळ गेला आणि वेळही वाया गेला। मग तो ना श्रीमंत होऊ शकला, ना विद्वान, ना चांगला संगीतकार। याचे त्याला खूप वाईट वाटले। एक दिवस त्याला एक महात्मा भेटले। त्याने आपल्या दुःखाचे कारण महात्माजींना सांगितले। महात्माजींनी त्याची समस्या ऐकली आणि हसतच म्हणाले, बेटा, हे जग खूप मोठे आणि अद्वितीय आहे। तू कुठेही जाशील, काहीतरी नक्कीच तुला आकर्षित करेल, पण या सगळ्यांपासून दूर राहा। तुझं एक ध्येय निवड आणि मग त्यावर आयुष्यभर काम करत राहा, तरच तुला यश मिळेल। नाहीतर तू बाकी व्यक्तीप्रमाणे या जगात भटकत राहशील आणि पुन्हा पुन्हा तुझी आवड बदलत राहील आणि जीवनात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही। ही कथा आपल्याला शिकवते की आपण जे काही काम करतो ते पूर्ण मन लावून केले पाहिजे। इकडे तिकडे भटकण्यापेक्षा एकाच ठिकाणी राहून कठोर परिश्रम करणे चांगले आहे। दुसऱ्याचे सक्सेस पाहून तुमचे फील्ड आणि यशाचा मार्ग बदलू नका। नेहमी तुमच्या स्ट्रेंथनुसार तुमचे ध्येय बनवा। जर इतर व्यक्ती काही कामात यशस्वी असतील तर तेच काम करताना तुम्ही यशस्वी व्हाल असे नाही। दुसऱ्याकडे पाहून आपले ध्येय बदलू नका आणि दुसऱ्याकडे पाहून आपले ध्येय बनवू नका। ज्या कामात तुम्ही चांगले आहात असे तुम्हाला वाटते त्या कामात कठोर परिश्रम करा। यश ही पटकन मिळवता येणारी गोष्ट नाही। जर तुम्ही तुमचे ध्येय प्रत्येक वेळी बदलत राहिले तर तुम्हाला स्वतःला कधीच कळू शकणार नाही की तुम्ही कुठल्या फील्डमध्ये चांगले आहात आणि तुम्ही नेहमी इतरांच्या प्रभावाखाली राहाल। परंतु आपल्याकरिता काय योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी सक्षम व्हा। तुम्हाला जे योग्य वाटते त्यावर कठोर परिश्रम करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल।